ताई, आपण ज्योतिष बघतो, हॉरोस्कोप आणि न्यूमरोलॉजी पण बघतो. पण असंही होतं की कधी कधी न्यूमरोलॉजीनुसार काही वेगळी उत्तरं भेटतात आणि ज्योतिषानुसार वेगळी उत्तरं भेटतात. तर फॉलो कोणाला करावं? ज्योतिषशास्त्र आणि न्यूमरोलॉजी या दोन्हीही आपल्या आपल्या जागी ताकदीची शास्त्र आहेत दोन्हीही. न्यूमरोलॉजी म्हटलं तर आपण थोडंसं इंग्लिश कॅलेंडर फॉलो करून आपण त्या तारखा पाहतो. ज्योतिषशास्त्र काय आहे तर ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला हा महिना, हा दिवस, हे वर्ष कसं जाणार आहे, कुठे खाचखळगेत हे दाखवतं. अंकशास्त्र हे तुम्हाला त्या वर्षाचं, त्या महिन्याचं खाचखळगे नाही दाखवत, ते एक स्वरूप दाखवतं की कुठल्या आवडीनिवडी आहेत, काय शुभ आहे, जनरल क्रायटेरिया दाखवतं. पण न्यूमरोलॉजी आणि ज्योतिषशास्त्र हे कंबाईनली जर पाहिलं आपण तर मग मात्र आपल्याला डेफिनेटली खूप सूचक गोष्टी कळतात. कुठे लॉस, कुठे गेन, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे पॅरलली पाहावं जेणेकरून फायदा होईल. नुसतं अंकशास्त्र जर फॉलो केलं तर त्याच्यात तुम्हाला चालू घडामोडींमध्ये काय खड्डे येणार आहेत, काय लॉस होणार आहेत हे कळत नाही.